कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. काजूचा फोन. हा तुळजा वहिनी. हा बोल काजू. काजूच बोलतोय, पण 1 मिनिट लाईन वर राहा, पुढ्याशी बोला. बर. हा वहिनी, दादाला फोन लावून लावून कटाळलो, पण तो फोनच उचला ना, म्हणून तुम्हाला फोन लावलाय बघा. काही काम होतं का? अहो इकडे पाहुणे आलेत, त्यांना थांबवून ठेवलंय बघा इकडे. पाहुणं? कोण पाहुणे? अहो वहिनी, माझा लांबचा एक मामा आहे, हम्म. त्याचा पोरगा इंजिनियर झालाय, चांगला शिकलाय. त्याला धनुचा फोटो दाखवला होता. आता तो आलाय गावात, तर थांबवून घेतलंय बघा इकडे. अहो नुसतं थांबवून नाही, पाय धरून लोटागणच घातलंय आम्ही त्यांच्या पुढे. अरे असं कशाला करायचं? तुम्ही ना एक काम करा, तुम्ही ना डॅडींच्या घरी घेऊन या, मी सगळी तयारी करून ठेवते. हो हो, पण आधी दादाला भेटवतो, नाहीतर म्हणायचा स्वतःच्या मनाने काय पण कारभार करताय. नाही नाही, असं काही बोलणार नाही तो, आणि असंही तो पोहोचेल आता दुकानात. तुम्ही त्यांना घेऊन या इथे. हा ठीक आहे. देवा, हा मुलगा तरी धनुच्या मनासारखं निघू दे. या खुर्चीवर बसायची इच्छा नाही, लायकी असावी लागते. जरी एखादा लायक नसलेला माणूस या खुर्चीवर जबरदस्तीने बसला ना, तर त्याला जनताच खाली उतरवते, हे आज पुन्हा एकदा सिद्ध झालं. अहो, तुम्हाला ते खाली जेवायला बोलवलंय. जेवायला बोलवलंय मला. जवळ येऊन सांग ना मला. आत इथे जेवायला बोलवले, सांग ये. पुढे ये. काय झालं? अजून थोडं पुढे ये. जवळ आहे ना, माझ्या जवळ ये ना तेजू. मी येतो. तुला माहितीये का काय झालंय आज? आज ना तुझ्या नवऱ्याचा हक्क आहे ना, हिरावून घेतला. त्यांनी हिरावून घेतला. त्यांनी म्हणजे कुणी? तुझ्या दादानी, माझ्या मेवण्यानी. बरं वाटत असेल, आनंद होत असेल तुला. आनंद गगनात माझ्या मावेना मावेना. नाच तू ना, तू नाच. हो पण ते हा पण ते काय, मी येतो ना. नाच. मी पण नाचतो. आपण दोघं नाचतो. हा असं असं नाचायचं. पाहुणे काय नव्हतं असं नाच. तर थांब, हे बघ मोबाईल, गाणं लावतो ना. ठेवला इथं, मी पकडला हात. नाच ना, तिथे नाच ना गं. सुलटी दुखतंय, दुखतंय. ओरड ओरड ना, ओरड. बोलव तुझ्या भावाला, तुझ्या वहिनीला बोलव इथं. तुझ्या भावामुळं, तुझ्या वहिनीमुळं
मला जेवढा त्रास होईल ना तेवढे डबल मी तुझ्यावर प्रेम करणार. अरे दादा कळत होता तू एवढा उशीर करतात होय? का? हे आमचे पाहुणे आहेत. त्यांचा पोरगा लय मोठा इंजिनियर आहे. कसं तरी पाय पकडून थांबवून ठेवलं यांना. अरे पण का? अरे का काय दनूचा फोटो दाखवला होता. दनू पास आहे यांना. पास? कशासाठी पास आहे? दादा तुला लगा सगळं पहिल्यापासून सांगावं लागतं. कशासाठी म्हणजे लग्नासाठी. काय? खरंच होय? हा मग अरे म्हणूनच तर वाट बघतोय आम्ही. म्हणलं आधी तुझ्याशी बोलणी करायला लागेल. चालते की बोलूयात. चल कसे वाजलेत मांडी मांडी टाकून. नमस्कार. नमस्कार. अरे पुढे. अरे नवरा मुलगा कुठे? अरे दादा तुला उशीर होतोय म्हणून नवरा मुलगा आणि त्याचे वडील गावात फेरफटका मारायला गेलेत. येतीलच ते. बर बर. तो पण चहा सांग यांच्यासाठी जा. हा दादा हे बघ नवरा मुलाचा फोटो. बापू नाही म्हणजे 1-2 ठिकाणी केली की चौकशी आपण. सगळी माहिती कळली. तो सूर्य आहे आणि त्याला त्या 4 बहिणी आहेत. अजून काय माहिती काढणार? अरे कसं आहे बघ, हे लग्न म्हणजे एवढी साधी सिंपल गोष्ट नाही, कळलं का? मग आपण जर का चुकीची सोयरी केली तर आपली काय इज्जत राहिली? हे बघ, आपण समाजामध्ये वावरतो तेव्हा 4 लोक काय म्हणतात हे पण बघायला लागतं. कसं आहे, आपण पायात चप्पल घालतो ती पण आपण 4 दुकाने हिंडून घेतो. हा अरे हा तर तुझ्या जन्मभराच्या जोडीदाराचा प्रश्न आहे. मग आणखी 4-5 जणांकडे चौकशी केली म्हणून काय बिघडलं? हा भारी आहे रे. एक काम कर, घरच्या मोबाईलवर फोटो पाठवून दे लगेच. 0 मिनिटात पाठवतो. हा सूर्या बोल ना. हॅलो तुळजा, लय आनंदाची बातमी. हो हो मला माहितीये. आत्ताच काजू पुड्याचा फोन येऊन गेलाय. आलता होय फोन? बरं एक काम कर, तुझ्या मोबाईलवर फोटो पाठवला बाई, ते आपल्या धनुला दाखव. हो चालेल. धनु, राजू, भाग्या लवकर या इथे. सूर्या तुझा फोन मी स्पीकरवर टाकते. हो काय झालं? हा हा बघ, हा मुलगा कसा आहे? कशासाठी? दादाने पसंत केलाय तुझ्यासाठी. बघ धनुला मुलगा पसंत आहे. अरे वा, पसंत आहे. पोरला पण धनु पसंत आहे. एका मुलीला तो मुलगा जरा जास्तच आवडलेला दिसतोय. वहिनी एक काम करू, लगेच बघायचा कार्यक्रम उरकून टाकू. हो आणि सगळं जुळून आलं ना तर लग्नाचा पारपर उडवून घेऊ. हा बरं चल ठेवते आणि या लवकर. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.